नमस्कार. आज शिकणार आहोत 9 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. आणि हे बघा, आपण व्यवस्थित असे डॉट पाडून घ्यायचे आहेत. 9 ते 5 असे डॉट. आपल्याला 9 डॉट पाडून एक एक कमी करत असे 5 डॉटपर्यंत आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत. नाही इझिली बघा. इथून आपल्याला गोल अशी पाकळी घ्यायची. इथून ही डॉटला मध्ये ठेवून वरतीही. आता ह्या भागालाही सेम त्या पद्धतीने डॉटला वरती घेऊन आणि एक तिसरी पाकळी वरती अशा पद्धतीने आपल्याला जे कोपरे त्या बाजूने आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे. ह्या कोपऱ्यालाही आपले 4 डॉट दिसत आहे. त्याला आपल्याला आजूबाजूला आणि वरच्या बाजूला हे बघा 4 डॉटपासून आपल्याला सुरुवात करायची. खालून आजूबाजूच्या डॉटला 2 पाकळ्या आणि वरच्या बाजूला 1 पाकळी. हे बघा, इथून एक डॉटला गोल, इथून एक डॉटला गोल आणि वरती जे आपला डॉट आहे त्याला गोल. आणि अशा पद्धतीने बघा, इथून क्रॉसला, इथून क्रॉस आणि तिथून आपल्याला अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन करून घ्यायची आहे. आणि मधून गोल गोल आणि गोल. आपल्याला मध्ये हलकं शेड टाकून घ्यायची. बघू शकता तुम्ही. चुटकीने मी हलकं शेड टाकून घेते. बघू शकता. आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने. मध्ये जी जागा आहे तिथं इथेही आपल्याला एक एक डॉट पाडून पंच करून घ्यायचे. बघू शकता. आपल्याला थोडा हिरवा कलर भरून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. हाफ कलर भरून घ्यायचा. बघू शकता. फक्त आपल्याला खालच्या बाजूला कलर भरून घ्यायचा आहे. वरती आपण विरुद्ध कलर भरून घेणार आहोत. पाकळ्यांमध्ये आपल्याला 2 कलर भरायचे आहेत. हाफ. खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी. नक्की ट्राय करा.
हे बघा इथं सेम त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे मध्येही गोल लाल डॉट काढून हे बघा चौरस असं आपल्याला तयार करायचं आहे. 4 जे डॉट आहेत ना मध्ये फ्लावरच्या मध्ये त्याला असं आपण चौरस अशा पद्धतीने रेषा ओढणार आहोत 2-2 याला. नंतर हे बघा अशा पद्धतीने जे 4 डॉट आहे ना त्याला आपण चौकोन आकारमध्ये रेषा ओढून घेणार आहोत. जे पाकळींच्या मध्ये डॉट आहेत त्यालाच आपल्याला चौकोन आकार द्यायचा आहे बघा 4 डॉटला. इथंही सेम त्या पद्धतीने 2-2ला भिडवून नंतर इथूनही आपल्याला रेष घ्यायची आणि इथूनही आपल्याला रेष घ्यायची. हे बघा असं चौकोन आपल्याला आखून घ्यायचे रेषांनी. मध्ये ही मुठीने कलर डॉट असं पाडून घेणार आहे बघू शकता तुम्ही. त्याला थोडं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे म्हणजे विरुद्ध कलर टाकता येईल. आपल्याला विरुद्ध असा कलर टाकून घ्यायचा आहे. हाही व्हिडिओ आहे माझा मुठीने डॉट कसे टाकायचे. सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायची. नक्की ट्राय करा. थोडं आपल्याला बोटाने गोल केलं की वेगळा कलर असा टाकता येतो म्हणून एका बोटाने आपल्याला गोल करून दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे. मध्येही आपण रेषा ओढून घेणार आहोत 3-3 डॉटमध्ये अशा पद्धतीने बघा. इथूनही आपल्याला समोर अशी रेषांमध्ये भिडत जायचं बघा. रेषा फक्त समोर डॉट आहे त्याला आणि त्या डॉटपासून इथं आपल्याला असं भिडवत जायची रेष बघू शकता. आणि मध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा कारण खूप युजफुल व्हिडिओ असतात माझे. नक्की तुम्ही ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. अगदी सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ असतात माझे. याच्यातही आपण कलर टाकून घेणार आहोत. इथेही आपल्याला हिरवा असा कलर टाकून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. आणि मी बेसिक पद्धतीने तुम्हाला रांगोळी व्हिडिओ आणते म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा.